निघून जाईल राजेश मात्रे बंटी दादा स्टँड च्या दिशेने मार्गस्थ होईल चौकार 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला विराज किनी यांच्या बॅटमधून आणि तो देखील सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. रोहित पाटील यांच्या पहिल्याच बॉलवरती चौकार. त्या ठिकाणी इरादेच फर्स्ट आहेत. विराजांचा पुन्हा एकदा फटका मात्र सुंदर खेळला गेला. चेंडू मात्र इनफिल्डला क्लिअर करेल का क्षेत्ररक्षक बॉलवरती धावल्यात. त्या ठिकाणी चेस करावं लागलंय बॉलला. अंतिम मोमेंटला बॉलला मात्र मैदानाच्या आतमध्ये ढकलला गेल्यात. डबलला ट्रिपल मध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला गेलाय आणि 4 नंतर लगेच मात्र मैदानावरती 3 धावा घेण्याचा मानस 3 धावा घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. रन मैदानावरती वाढल्यास संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत ती मात्र 7च्या घरामध्ये. 7 ऑन स्कोर कार्ड लगावले गेलेत. 4 षटकांच्या मॅचेस तुम्ही मैदानावरती पाहतायत. आतापर्यंत 50च्या पार धावसंख्या गेलेली नाहीत. 48-49 पर्यंत आपण पाहिलीत. त्याच्यानंतर कमी धावसंख्या पाहायला मिळाली होती 28-29 पहिल्याच मॅच मध्ये सकाळी. अक्रॉस द बॅटने पुढे स्वीप करायचा प्रयत्न. धावचीची संधी फेकी चांगली झाल्यात. अचूक कलेक्शन मैदानावरती झालंय आणि पंचांचं बोट हवेमध्ये यानी की फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील. विकेट डाऊन होईल. पहिला धक्का या ठिकाणी मात्र लगावलाय. पहिला खेळाडू स्मार्ट ग्रुपचा बाद. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. येती तर रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. तिथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. थँक्यू. आमचे मित्र चिखलपाडा गावातील श्रीकांत भोईर सर या ठिकाणी दाखल होत आहेत. आपणाशी विनंती आपण मंचावरती स्थान पण व्हावं. धावफलकावरती धावा लगावले गेल्या. 7 ऑन स्कोर कार्ड लगावले गेल्यात. ओ द विकेट. शॉर्ट बॉल त्याचा मात्र पुरेपूर समाचार घेतलाय. पुन्हा एकदा बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इतकी शॉर्ट डिलिव्हरी तुम्ही मैदानावरती नाही हाताळू शकत आणि पुरेपूर समाचार घेत असताना मिळता धावा 4. दर्जेदार चौकार. ब्रँड हायरन टेंबी खोडावे गावाचा रॉकी दादा ब्रँड हायरन. अरे रॉकी दादा ब्रँड हायरन ना रॉकी ग्रुपचा ट्रेंड हायरन. हे रॉकी दादा ब्रँड हायरन. थँक्यू. सध्याच्या घडीला आपण रॉकी ग्रुपचा ट्रेंड आणि रॉकी दादा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आता 2 प्रश्न होते. एक तर पंच मात्र वळतायत. नो बॉलचा इशारा नितेश कदम सर मात्र दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून झाला. त्यामुळे पुढचा बॉलही मैदानावरती फ्री डेज असेल. धपलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. त्या मात्र 12च्या घरामध्ये दुपारचं सत्र सुरू झालेलं आहे. पहिल्या फेरीतील अंतिम सामना तुम्ही मैदानावरती पाहतात. त्याच्यानंतर सुरुवात होईल पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीला सेकंड राऊंड मध्ये. फटका खेळलाय फ्रीचा बॉल. त्याचा पुरेपूर समाचार. बॉल चाललाय सरळ कुणाल दादा पाटील स्टँडच्या दिशेने मार्गस्थ होईल. सिक्सर. 6 रन. वरती पहिले तर जाऊन पोहोचतात. त्या मात्र 18 धावा 18. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपला गेला. 18 धावा धावफलकावरती लगावल्यात. आक्रमण मैदानावरती होतंय सध्या रोहित यांच्या अगेन्स्ट. बॅटिंग चांगली करतात मैदानावरती. नाव आहे विराज किनी. काय बॅटिंग करतायत. शेवटचा बॉल बागपुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल मात्र अद्यावत केला शेवटच्या बॉलवरती. षटकाचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये रन धावफलकावरती बनवले गेले. त्या मात्र 18-18 ऑन स्कोर कार्ड मात्र लगावले गेलेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानावरती अजूनही येणं बाकी असेल. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होऊयात. डीजे.
एक ओव्हरचा खेळ मैदानावरती संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती 18. पहिल्या षटकामध्ये मात्र 18 धावा मैदानावरती कुटण्यात आलेल्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा त्या ठिकाणी मात्र बनवण्यात आल्यात. यानंतर सेकंड राऊंड होईल. सेकंड राऊंड मधला तो पहिला मॅच तुम्ही मैदानावरती जरूर पाहणार आहात. मनीष 11 टायगर स्पोर्ट्स संघ एका बाजूला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल मनीष 11 टायगर स्पोर्ट्स आणि सिद्धिविनायक या दोन टीम दरम्यान तो पहिला मॅच रंगेल. चांगला स्ट्रोक मात्र अद्यावत केला. क्षेत्ररक्षक आहेत बॉल अडवतात फिल्डिंग करतात. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल का फेकी थोडी खराब झाल्या परंतु बॅकअप चांगला आहेत आणि बॅकअप असल्या कारणामुळे इथे एकच धाववरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतं. धावसंख्या 19. पुढचा बॉल लेग स्टंपच्या हलकासा बाहेर जाणारा बॉल त्या ठिकाणी पंच वळतात. दोन धावेमध्ये फैलावतात दर्शवतायत एक्स्ट्रा. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंच घोषित करत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा देखील मात्र ते 1 ने वाढली गेल्या. संघाची धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळते. 20 ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले, कट केलं, गॅप मात्र शोधला त्या ठिकाणी आणि बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. मिल्टन रन 4. आणखीन एक दर्जेदार चौकार. बाहेरचा बॉल त्याला कट केलं. क्षेत्ररक्षक 30 सेकंदच्या आतमध्ये होते, त्यांना बीट करायचं होतं आणि क्षेत्ररक्षकाला कधी बीट करत असताना बॉल बाउंड्री लाईनची वेस ओलांडत असताना पाहायला मिळाला चौकार. समोरच्या दिशेने फटका मात्र एक्झिक्यूट केलाय. समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक मात्र मैदानावरती खेळला गेलाय. त्या ठिकाणी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न सिंगल मात्र मैदानावरती पूर्ण होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 25-25. आतापर्यंत 50च्या पलीकडे धावसंख्या गेलेली नाहीत. एक वेळा मात्र 48 धावा बनवल्या त्या सिद्धिविनायक टीमने. चांगला स्ट्रोक मात्र अद्यावत केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु चुकी करतायत आणि क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करत बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भेदत बॉल सीमारेषेच्या बाहेर. रॉकी ग्रुप चौकार. 4 रन. वरती आता वाढले गेल्यात. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि धावसंख्या 29. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने सध्या मार्गस्थ होतोय की काय हा संघ, अशी चर्चा तर सध्या रंगली गेलेली आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर स्मार्ट ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला सरावली बी. कडक स्ट्रोक समोरच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल आता मधून निसटलाय. झेल निसटलाय. कॅच घ्यायची होती. अशा संधी तुम्हाला वारंवार नाही मिळणार. अशा संधी तुम्हाला वारंवार नाही येणार. त्या ठिकाणी मात्र भरपूर उंच चेंडू होता. दूर तर तितका नाही गेला जितका दूर पाठवायचा होता परंतु झेल सुटली आणि जीवनदान मिळालेले आहेत. जीवनदानाचा फायदा आता होणार यात काही शंका नाही. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 31. 31 रन. सुनील पुन्हा एकदा. सुनीलचा बॉल त्या ठिकाणी आक्रमण केलंय. पुन्हा बॉलवरती बॉल चालला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे येत आहेत. एकला डबल मध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा मात्र त्या ठिकाणी योग्यरित्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात. जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 33. षटक संपले गेल्यात मैदानावरती. 2 रन झाल्यात. 33. 33 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत आणि 2 षटकांमध्ये मैदानावरती घडेल काय याची चर्चा आपण करूयात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. तो प्रत्येक छोटासा ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर येऊयात या मॅचच्या दिशेने.
पहिला 2 ओव्हरचा खेळ पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावेंची लयलूट मैदानावरती केली गेलेली आहे आणि पहिल्याच 2 ओव्हर मध्ये धावसंख्या जर आपण पाहिला तर 33 वरती मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या रोहित यांच्या षटकामध्ये 18 तर दुसऱ्या षटकामध्ये सुनील यांच्या षटकामध्ये रन घेतल्या तर जवळपास 15. तेजस यांना मैदानावरती घेऊन आला तिसरं षटक हाताळण्यासाठी. जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावरती मात्र आता असणार आहे. पाहूया संघाच्या वतीनं धावा रोखण्याचा प्रयत्न ते करतील का. दुसऱ्या बाजूला मैदानावरती एका बाजूने विराज किनी चांगली बॅटिंग करतात, त्यांना 7 मैदानावरती आविष्कार देत आहेत. आविष्कार पाटील आज आविष्कार पाटील आणि दुसऱ्या बाजूने विराज कशा प्रकारचा खेळ करतील हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे, खूपच बाहेर. पंच मात्र व्हायलेत लगेच एक्सरसाइज करून दर्शवतात नितेश कदम सर. व्हाईट बॉलचा सिग्नल मात्र प्रतिक्रिया देत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र जवळपास 34. 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. ऐतिहासिक आपण पाहिलं तर टिंबी खोडावेचं मैदान त्याच्यामध्ये सुरू असलेला रॉकी ग्रुप चषक 2025चा हा दर्जेदार क्रिकेटचा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं, बोटांमधली जादू दाखवली, हलवारपणे बॉल हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरती केला. पाहिलं बॅटरची मानसिकता मात्र ओळखण्याचा प्रयत्न मैदानावरती सध्याच्या घडीला करतायत तेजस. त्यांना माहीतच विराज आक्रमक भूमिकेमध्ये आहेत. सिक्सर चौकार 3 सिंगल डबल अशा धावा त्यांनी घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना रोखण्याचा प्रयत्न मैदानावरती तेजसही करणार. पहिला बॉल तर चांगला टाकलाय. फ्लाईट देण्याचा प्रयत्न लोअर फुलटस हाताळलाय, त्याला खेळलाय, बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निघून, परंतु आता मैदानावरती घडलंय काय. 1 रन तर घेतलाय. दुसऱ्याचा प्रयत्न तिथे मात्र रनआउट झालेला आहे बॅट्समॅन आणि पंचाने आता मात्र थर्ड अंपायरकडे रेफर केलंय. बिमर सडी हा मात्र रेफर करण्यात आलेला आहे. आता थर्ड अंपायर बिझी होतील आणि डिसिजन तिथे मात्र पेंडिंग पाहायला मिळेल, परंतु दुसऱ्या एंड वरती बॅटर रनआउटच्या माध्यमातून मात्र तिथे तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतील. त्यामुळे थर्ड अंपायर बिझी आहेत, टीम अंपायर बिझी आहेत, ते चेक करतात स्क्रीनवरती. प्रोलिंग स्पोर्ट्स या स्क्रीनवरती पाहूयात. थर्ड अंपायर डिसिजन येतं नो बॉलचं डिसिजन थर्ड अंपायर कडून मात्र पाहायला मिळत आहेत. पण दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बॅटर आउटही होतात. रनआउटच्या माध्यमातून मात्र विकेट गमवावी लागले आहेत. एका बाजूला फ्री खास करून नो बॉलच्या बॉलवरती जो हिट केला होता, परंतु तो तिथे कॅच घेतला. कॅच नंतर मात्र एक चांगली फेक करण्यात आली, त्यामुळे तिथे मात्र रनआउटच्या माध्यमातून विकेट तुम्हाला पाहायला मिळालीत आणि बॅटर आता मैदानाच्या दिशेने चालू लागल्यात, बाहेर येऊ लागल्यात. आविष्कार यांना मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागल्यात रनआउटच्या माध्यमातून. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. साईनाथ गावड नवीन बॅटर मैदानावरती येत आहेत. साईनाथ आज कशा प्रकारचा खेळ करतील पाहण्यासारखं असेल. दुसऱ्या बाजूने तेजस चांगली कामगिरी ते सध्याच्या घडीला करत आहेत. तेजस भोईर पाहूयात. तेजस पुढचा बॉल घेऊन ओव्हरमधील ओव्हर द विकेटने फ्रीटचा बॉलला मात्र आपण पाहिलं तर योग्य समाचार घेण्याचा प्रयत्न बॉलला कळला बिटवीन द गॅप, परंतु चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील तोपर्यंत बॉल जोपर्यंत कव्हर केला जाईल तोपर्यंत 2 धावा आहेत. 2 धावा त्या ठिकाणी इझी मात्र कंप्लीट करत असताना पाहायला मिळतात. 2 धावा आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढल्याने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात. त्या मात्र 38 धावा धावफलकावरती लगावल्यात. एका बाजूला मैदानावरती दाखल झालेले नवीन बॅटर साईनाथ गावड यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. पण दुसऱ्या बाजूला विराज आतापर्यंत एक चांगली बॅटिंग मैदानावरती करतायत. षटकार चौकारांची आतिषबाजी ही त्यांच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळालेली आहे. ते सध्या मैदानावरती आहेत. राईटम ओव्हर द विकेट ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल त्याला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउन्स ते बॉलला कलेक्ट करतील आणि फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा मात्र मेल सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. ती मात्र 39 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. या षटकातील आतापर्यंत विचार केला तर बॉल फेकून झाला जवळपास 3 बॉल मात्र फक्त फेकून झालं. 39 धावा धावफलकावरती लगावल्यात. आतापर्यंत 28 29 पाहिल्यात, 32 33 पाहिलं, 35 36 पाहिल्यात, 40 41 तुम्ही पाहिलं, 48 49 तुम्ही पाहिलेले आहेत. आता त्याच्या पलीकडे जाणार की पुन्हा एकदा मध्यंतरी धावसंख्या थांबणार याचा प्रश्न आहे. शॉर्ट बॉल हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही म्हणता येणार. बॉल सीमारेषेच्या लगत चाललाय. फिल्डिंग तिथे मिसफिल्ड होत आहेत. मिसफिल्डचा फायदा मात्र सिंगलचा डबल मध्ये केला जाईल आणि डबलने धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा वाढल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावा धावफलकावरती मात्र लगावली गेल्यात.
अजूनही 2 बॉल बाकी आहेत या तिसऱ्या षटकादरम्यान. आणखीन एक चौथं षटकही बाकी असेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर बॅटमध्ये कनेक्शन नाही होत. क्षेत्ररक्षक मात्र येतात बॉलवरती, बॉलला अडवतात, फेकी करतायत. एक धाव मात्र मिळवतात या ठिकाणी. एका दरम्यान संघाची धावसंख्या 42. आजच्या दिवसातील सेकंड हायेस्ट स्कोर मात्र या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिला हायेस्ट स्कोर जो 48 आजच्या दिवसातील होता तो सिद्धिविनायक टीमनं बनवला होता आणि आता 42च्या दिशेनं मार्गस्थ होता सध्याच्या घडीला टीम स्मार्ट ग्रुप. ओ द विकेट. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पूल करण्याच्या नादामध्ये पूल तर नाही झाला प्रॉपर. 1 रन त्या ठिकाणी मात्र मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू झालाय. तिथेही मात्र 2 धावा प्राप्त होतील आणि 2ने षटकाची होईल समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 रन ऑन स्कोर कार्ड मात्र लगावले गेल्यात. 44 धावा धावफलकावरती लगावल्यात. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानावरती राहील बाकी आणि शेवटच्या 6 बॉलमध्ये पाहूया मैदानावरती घडेल काय. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि येऊया शेवटच्या 6 बॉलसाठी आणि त्यानंतर होईल टॉस. मनीष 11 टायगर स्पोर्ट्स आणि टीम सिद्धिविनायक या 2 टीम दरम्यान रंगेल. सेकंड फेरीतील पहिला मॅच त्याचा टॉस त्या ठिकाणी मात्र केला जाईल बरोबर या एका षटकानंतर. एक ब्रेक घेऊया, जाऊयात कुंदन घरे त्यांच्या दिशेने. सहा बॉलचा खेळ आता मैदानावरती राहिलाय बाकी. धावसंख्या धावफलकावरती लगावला गेला 44. 44 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात आणि शेवटच्या 6 बॉलसाठी गोलंदाज स्वतः राजू भोईर येत आहेत. विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे मालक राजू भोईर यांना आपण मैदानावरती पाहू शकणार आहात आणि शेवटचे 6 बॉल त्याचा कशा प्रकारे टाकतात पाहूयात. विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे मालक आहेत सरावली बी या टीमचे एक महत्वाचे खेळाडू आहेत. पहिला बॉल बॅकवूडला गेला, स्लाइस केला, कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहेत. एका जागेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती वाढल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 45. 45 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात ऑन स्कोर कार्ड. पहिला बॉल वरती आपण पाहिलं तर सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट. रन झाल्यात 45. स्ट्राईक वरती बॅटर पुन्हा एकदा रेडी आहेत. साईनाथ स्विच हिट, परफेक्ट कनेक्शन मात्र तो जुळलाय आणि बॉल जाईल स्विच हिट. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4. धावफलकावरती 49 49 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेलेल्या आहेत आणि सध्याच्या घडीला सर्वाधिक चांगल्या हायेस्ट स्कोरच्या धावसंख्या आजच्या दिवसातील मात्र उभारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय स्मार्ट ग्रुपच्या तर्फे. चांगला बॉल पाहायला मिळाला. स्ट्राईक मात्र द्यायची आपल्या साथीदाराला मैदानावरती विराजांना. त्यामुळे आता विकेट मात्र गमवावी लागेल साईनाथ यांना. साईनाथ परतील तंबूच्या दिशेने. विकेट सॅक्रिफाय करावी लागलेत. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज साईनाथ मैदानाच्या बाहेर गॉन. दाखल होत असताना पाहायला मिळतं सुभाष गावड. एका बाजूला आपण पाहिलं तर मैदानावरती बॅटर आहेत विराज किनी. आतापर्यंत इम्प्रेस ज्या खेळाडूंना मैदानावरती केलेला आहे तो खेळाडू सध्या स्ट्राईक एनवरती पाहायला मिळतो. यंग टॅलेंटेड युवा खेळाडू आहेत. इम्प्रेस करण्याचा प्रयत्न मैदानावरती ते करतायत आणि उद्योन्मुख खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला चांगली कामगिरी मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळतात मिस्टर विराज. पाहूयात. ओ द विकेट. सफल झाले. बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ शॉट. फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील रन 4. आणखीन एक दर्जेदार चौकार 4.
फलकावरती 53 50ची पल्ली जी वेस होती ती ओलांडली गेली 53 आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त धावा देखील मैदानावरती बनवण्याचा विक्रम आता मैदानावरती केला गेला टीम स्मार्ट ग्रुप कडून. पाहूयात पुन्हा शफल झाले पुन्हा खेळण्याचा प्रयत्न परंतु आता राजू भोईर यांनी बरोबर ओळखलं बॉलला हाताळण्याचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट काम फिट मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटर विराज यांना. धावत सुटले परंतु राजू यांनी अचूक नेम साधलात आणि लगोरीची आठवण करून देणारा हा हिट मैदानावरती बॅटरला जावं लागतंय पुन्हा एकदा तंबूच्या दिशेने. विराज मैदानाच्या बाहेर गॉन. वर टॉस होणार आहे दोन्ही कॅप्टन आपल्या दिशेने पोहोचतायत त्या ठिकाणी मनीष 11 टायगर स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक या दोन टीम मध्ये असणार आहेत. स्लॉग हिट करायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर एक धाव घेतलाय दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती पंच लेगबायचे इशारा घोषित करतात. लेगबायच्या माध्यमातून मेल 1 रन धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात 55 इनिंगचा ब्रेक होईल 55 धावा धावफलकावरती बनवल्यात. 56 लक्ष आहे ते 56 लक्ष आता मैदानावरती ठेवलंय टीम स्मार्ट ग्रुपने. विजयासाठी मात्र लक्ष जे आहे ते ठेवलं गेलेलं आहे. 56 कंप्लीट करायच्यात मैदानावरती टीम सरावली बी या धावसंख्येची वाटचाल पूर्ण केली जाईल का हेही पाहण्यासारखं असणार आहेत. त्यानंतर होईल टॉस त्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन देखील पोहोचतायत. एका बाजूला मनीष 11 टायगर स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक. मंगेश पाटील साहेब आपणास विनंती असेल आपला शुभ हस्ते केला जाईल टॉस. आदरणीय व्यक्तिमत्व मंगेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते होईल टॉस. 4 षटकांचा मॅच टॉस. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. टेल म्हटलंय आणि या ठिकाणी टेल आलेला आहे. टॉस जो आहे तो टॉस टायगर स्पोर्टच्या बाजूने गेलेला आहे. टॉस जिंकून काय डिसिजन असणार आहे? क्षेत्ररक्षण. सेकंड राऊंड सुरू होतोय. सेकंड राऊंडमध्ये दोन्ही टीमने एक माॅच जिंकलेल्या आहेत त्यामुळे आता तिथे आव्हान तर वाढणार आहेत आणि अशा सिच्युएशनमध्ये क्षेत्ररक्षण करताना समोरच्या टीमला किती रनपर्यंत रोखणार? 50 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. असे तुमचे प्रमुख आता कुठले खेळाडू आहेत जे 50 आतमध्ये रोखू शकतात? राहुल, मी स्वतः, करण आणि पॅरी. असा कुठला खेळाडू आहे की त्यानं या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन केलं तर आपण ही मॅच जिंकू शकतोय? मी स्वतःवरती अगदी खूप सारा विश्वास दाखवला आणि तुम्हाला खेळणं गरजेचं आहे त्यामुळे तो विश्वास दाखवलेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूला दुसऱ्या टीमचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण. आता मैदानावरती बॅटिंग करायची. बॅटिंग करताना इथे 4 षटकामध्ये किती रन मारण्याचा प्रयत्न होईल? हवेचा झोत असल्यामुळे 50 क्रॉस करण्याचा प्रयत्न असेल आमचा. प्रमुख असे कुठले खेळाडू जे 50 क्रॉस करू शकतात? नेहमीप्रमाणे आमचे पंकज कदम आणि योगेश पाटील. कसं वाटतंय कशा प्रकारच्या फिलिंग्स आहेत? खेळताना पहिला मॅच जिंकलेला आहे दुसऱ्या मॅचमध्ये पोहोचलेला आहात तर काय फिलिंग्स आहेत आणि विजयापर्यंत जाण्याचा दुसरी मॅच जिंकण्याचा प्रयत्न मैदानावरती होणार? सर्वप्रथम म्हणजे पहिली मॅच आमची प्रेशराईज झाली होती परंतु आम्ही विश्वास मात्र प्रत्येक खेळाडूवर ठेवला का आपल्याला जिंकायचंच आहे. सर्वांनी चांगलं सहकार्य केलं त्यामुळे आम्ही विजयाच्या दिशेने गेलो.
खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. टॉस या ठिकाणी पार पडलं. सिद्धिविनायक आणि दुसऱ्या बाजूने टायगर स्पोर्ट्स मध्ये टॉस जिंकला टायगर स्पोर्ट्स. विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. प्रथमतः गोलंदाजी करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. बॅटिंग करायची टीम सिद्धिविनायक संघाला. काय घडेल याची चर्चा तर कॉमेंट्री स्टुडिओमध्ये होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा आता जॉईन होतील द व्हॉइस ऑफ सफाळे हार्दिक जिक्किनी यांचे गोड आवाज आपण त्या ठिकाणी ऐकूयात. थँक्यू. धन्यवाद धनंजयजी पाटील सर. व्हॉइस ऑफ कोपरी आपण पाहतोय. एक गोड आवाज विरार परिसरातील दिवसात ते जॉईन झाले त्या स्पर्धेसाठी. मॅचच्या दिशेने जाऊया. 56 धावांचा एक मोठा डोंगर इथून चढायचा आहे. 4 षटकांमध्ये एक बिग टार्गेट आपल्याला पाहायला मिळते आणि 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. तेजस आणि मंगेशची जोडी आपण पाहतोय. तर पहिले षटक फेकण्याकरिता एक अपकमिंग यंगस्टर आपण पाहतोय. वय वर्ष 18 अर्थातच प्रथमेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. एक वेगवान गोलंदाज ट्रॅकवरती धावताना दिसेल. पहिलाच बॉल चांगला बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. तर एकदा बाउन्स होता. त्या बाउन्सवरती फलंदाजाला या ठिकाणी बीट केलं गेलं. आजच्या दिवसातील उच्चांक या ठिकाणी गाठलाय तो म्हणजे स्मार्ट ग्रुप संघाने पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 55 धावा या ठिकाणी उभारल्या होत्या. 56 धावांचा टार्गेट समोर सेट केला गेलाय. 56 धावा डिफेंड करत असताना पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती इथून टाकला गेला. म्हणजे आत्मविश्वास इथून वाढवणारा चेंडू जरूर होता. इथून सरळ बॅटचा वापर केलाय. वेलकम टू ग्राउंड. सरळ चेंडूला पाठवून दिलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 6 धावा षटकार. डॉट आल्यानंतर पुढचा बॉल स्लॉट मध्ये दिला आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी तेजस यांचा पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि धावसंख्या फलकावरती 6 धावा फलकावरती आपण पाहतोय. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती सुद्धा चांगला प्रयत्न झाला होता. एफर्ट्स लावले होते परंतु चेंडू आणि फुलेमध्ये संपर्क झाला नव्हता. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचा बोलबाला होता परंतु त्यानंतर बॅटच्या रडारमध्ये चेंडू मिळाला आणि त्याला सरळ पार्किंग प्लॉटमध्ये पाठवून दिले. आदरणीय विकी गरत यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या प्लीज. एक सुंदर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. इथे इंटू दी गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न. वॉट एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सर्वेश पूर्णपणे स्वतःला झोकून दिला आणि आपल्या संघासाठी जवळजवळ 3 धावा या ठिकाणी वाचवल्यात. चांगले एफर्ट्स इथून लावले होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 7. ज्या वेळेला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं तेव्हा गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढला जातो. गोलंदाजाचं मनोबल या ठिकाणी वाढलं जातं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. फार वेगाने बॅट या ठिकाणी स्विंग झाली होती. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एका जाऊ या चेंडूवरती बिलेली एकेरीवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये प्रथमेश या गोलंदाजाचं सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतर थोडंसं मनोबल कसताना पाहायला मिळाला. स्लॉटमध्ये बॉल दिला त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाने घेतला परंतु त्यानंतरचे 2 चेंडू इथून कमबॅक या ठिकाणी झालाय. इथून सरळ पुन्हा एकदा सरळ बॅटचा उपयोग केलाय. सरळ चेंडू या ठिकाणी पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या दिशेने. 6 धावा षटकार. बॉलचा या ठिकाणी खेळ झालाय. 14 धावा फलकावरती लागले जात आहेत. एक फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये पुन्हा एकदा तीच चुकी या ठिकाणी केली. ते चांगला चेंडू आहे. शॉर्ट मिड विकेटला साई त्या ठिकाणी आहेत आणि ते यस पंचांचं बोट आकाशाकडे या ठिकाणी गेलंय. फलंदाजाला इथून परतावा लागणार आहे. एक खूप मोठी चुकी या ठिकाणी पाहायला मिळाली. चुकीचं कॉलिंग या ठिकाणी झालं आणि त्याचा अभाव या ठिकाणी जाणवतोय. विकेट गेलाय. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 14. भूमिकेमध्ये आपण पाहतोय श्रीकांतजी बोईर सर. एक सुंदर व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर चांगले समाजसेवक त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती 14. 14 रन स्कोर करते लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय.
पहिल्या षटकामध्ये तेजस चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होते, परंतु रनआउटच्या रूपामध्ये मंगेश यांची विकेट गेले. नवीन फलंदाज राकेश आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालाय. दुसरं षटक फेकण्याकरिता आकाश आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक हुकमी एक अर्थातच बॅकबॉन अर्थातच पाठीचं कणा मैदानाच्या आतमध्ये आहे. अर्थातच तेजस आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून चांगल्या धावा आतापर्यंत आल्यात. 13 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने मैदानाच्या आतमध्ये दिले. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राकेश आपण पाहतोय. आकाशचा जर विचार केला तर चांगली प्रगती मागच्या काही काळामध्ये या गोलंदाजीने केले. आपलं स्थान या संघामध्ये पक्क केले, तर त्याची खरी गरज आहे. त्याचा परफॉर्मन्स इथून खूप महत्वाचा असणार आहे आणि त्या परफॉर्मन्सची इथून गरज असणार आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पिक करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग सुरू आहे. विराज त्या ठिकाणी होते. चेंडूला फील्ड केले गेले. एक धाव या चेंडूवरती मिळते. एकेरीवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 15 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलचा या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके प्रथमेशच्या विरोधामध्ये आले. प्रथमेश कडून विकेटची अपेक्षा होती. रनआउटच्या रूपामध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट आला आणि तिथून थोडासा धीमा खेळ होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा खेळ या ठिकाणी झालाय. आकाशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. आता समोर एक घातक फलंदाज अर्थातच तेजस आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावांचा पाठला करत असताना त्याचा पॉझिटिव्ह माइंडसेट सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथून पुन्हा एकदा अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसला आहे आणि लॉंगॉन मध्ये सर्वेश एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर कुठलीही चुकी करत नाहीयेत. एक महत्वाची विकेट, एक बिग विकेट. तेजस गॉन. आपल्या संघासाठी एक महत्वाचं यश प्राप्त करून देतोय. विकेटच्या शोधामध्ये त्याला इन्व्हाइट केले बॉलिंग ट्रॅक वरती आणि महत्वाचं विकेट त्याने आपल्या संघासाठी मिळवून दिलं. नवीन फलंदाज राजू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी स्टंप्स उपलब्ध करून दिले गेलेत तेच राजू दादा विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक अतिशय अनुभवी खेळाडू आहेत आणि सातत्याने आपल्या संघाला ते घेऊन चालतात. 2 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झाले. धावसंख्या फलकावरती 15ला 2 अशी स्थिती सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. सरवली ब संघाची 56 धावांचा पाठलाग करतायत मैदानामध्ये. अजून 41 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना स्लॉट मध्ये बॉल होता. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेटला सॉफ्ट डिसमिसल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कुठलीही चुकी करत नाहीयेत. गुड कॅच. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी जात आहेत. राजू भोईर गॉन. ध्रुवेश जिगरत जे कांद्रेबोरे ग्रामपंचायतचे सरपंच आपण पाहतोय, त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. दुर्गेश जिगरत एक सुंदर व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर ग्रेट क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. 3 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. ऑन अ हॅट्रिक मिस्टर आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसामध्ये निलेश गिनी यांनी हॅट्रिक साध्य केली होती आणि पुन्हा एकदा संधी या ठिकाणी आकाशकडे. इथून फ्लिक केला गेलाय. संधी मात्र जरूर आहे. सर्वेश त्या ठिकाणी पोहोचणं पॉसिबल नाहीये. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 4 बॉल्स खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती 17. एक खूप महत्वाचा षटक होता आणि महत्वाच्या षटकामध्ये आकाश यांचा बोलबाला आपण पाहतोय. पूर्णपणे वर्चस्व या ठिकाणी दाखवून दिलंय. डॉमिनेट करतायत पहिल्या 4 चेंडूंमध्ये. 2 सफलता 2 यश त्यांनी आतापर्यंत प्राप्त केल्यात आणि महत्वाचं यश होतं म्हणजे एक घातक फलंदाज तेजस पहिल्या षटकामध्ये तसा बोलबाला होता. त्या फलंदाजाची विकेट मिळवली आणि त्यानंतर राजू भोईर एक एक्सपिरियन्स होल्डर त्यांची विकेट मिळवली. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी आकाशच्या मदतीतून हाताळला गेला. 5 बॉल्स या ठिकाणी खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल
दुसरं षटक प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहतोय. इथून सरळ बॅटचा उपयोग जरूर केलाय. लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. कॅच ड्रॉप. थोडेसे लेझी होते लॉंगॉपचा क्षेत्ररक्षक जो आपल्याला पाहायला मिळतोय, कारण थोडेसे जर आधी आले असते तर कॅच कंप्लीट झाली असती, परंतु पोहोचले होते झेलपर्यंत. षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 20. चांगला स्पेल आकाशांचा आपल्याला पाहायला मिळाला. फक्त 6 धावा कर्ज केल्या आणि महत्वाचे 2 विकेट या ठिकाणी मिळवले. एक छोटासा ब्रेक घेऊयात, जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. फलकावरती 20 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. 10ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेली. रन रेट जो आपण पाहतोय 10च्या घरामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय सुभाष गावड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40+ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा ती फिटनेस, एक युवकाला लाजवेल अशी ती फिटनेस आपण पाहतोय. त्यांची रनिंग सातत्याने चर्चेत राहते. त्यांनाच बॉलिंग ट्रॅक वरती इन्व्हाइट केले गेले. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 56 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा बॅकफुटला जाणवतोय सरवली बस संघ. तर इथून विजयासाठी आपण पाहतोय अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल. सुभाष बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू लोअर फुट टॉस या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. चेंडूचा पाठलाग सुरू आहे. एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा परिपूर्ण करत असताना पहिला चेंडू लोअर फुल टॉस या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यावरती 2 धावा येत आहेत. 22 धावा फलकावरती लागले गेल्यात. स्मार्ट ग्रुप संघाचा जर विचार केला तर 2 एक्सपिरियन्स होल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 शॉट म्हणजे इथून एकच धाव ऍड केली जाईल. धावसंख्या फलकावरती 21. एका बाजूला रमाकांतजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सुभाष जे आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटची एज होती परंतु इथे क्षेत्ररक्षक बीट झाले होते. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. दुर्योती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. मागच्या 2 षटकांपासून चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पहिले षटक तेजसचा बोलबाला राहिला होता, पण तेजस नावाचं वादळ गमावल्यानंतर पूर्णपणे गोलंदाजांनी त्याचा फायदा या ठिकाणी घेतला. सातत्याने डॉट बॉलचा वापर त्यांनी केला. इथून पुन्हा एकदा संधी निर्माण झालाय परंतु तिथपर्यंत पोहोचणं पॉसिबल नाहीये. एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. स्ट्रायकिंग होती. धोक्याची घंटा वाजलाय परंतु इथून कदाचित हात स्टंपला लागलाय. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. धुळेवरतीच समाधानी व्हावं लागणार आहे. 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. इथून अर्धा पल्ला गाठलाय तर अजून इथून अर्धा पल्ला गाठायचा आहे. 31 धावांची अजूनही गरज आहे मैदानामध्ये. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. एक मोठं चॅलेंज इथून असणार आहे. एक मोठं आव्हान इथून असणार आहे. 56 धावांचा पाठलाग करत असताना आजच्या दिवसातील एक हायस्ट टोटल स्मार्ट ग्रुप संघाच्या नावावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग आपण पाहिली, 32 धावांचं योगदान विराज यांनी दिलं. अजून एक अपकमिंग यंगस्टर त्याच्या बॅटमधून 32 धावा आल्या. चौकार षटकारांचा वर्षाव त्याने केला. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फुलेमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क या ठिकाणी होत नाहीये. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. जो आपला अनुभव आहे सुभाष गावड मैदानाच्या आतमध्ये दर्शवून देत आहेत. जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स या ठिकाणी एक्सप्लेन करतायत मैदानामध्ये, तो शेअर करतायत सर्व खेळाडू सोबत. पुढचा बॉल इथून फटका हवेमध्ये जरूर पाहायला मिळतोय. सिली पॉइंट चेंडू या ठिकाणी जातोय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावसंख्या फलकावरती 26. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. 7-30चं समीकरण आपण पाहतोय. संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रगल सुरू आहे टीम सरवली ब संघाचा. सुरुवात चांगली झाली होती परंतु शेवट गोड करता आलेला नाहीये. कारण जे लिडिंग बॅटर होते, जे फ्रंट लाईन बॅटर होते, त्यांच्यावरती मोठा विश्वास होता. तो विश्वास अर्थ करता आलेला नाहीये. कटरचा वापर या ठिकाणी केलाय. लॉंगॉनच्या दिशेने बॉल निघून जाईल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. आज बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नाहीये. प्रथमेश याची नाराज करतोय संघाला.
आता विजयासाठी 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. 6-26चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. एक छोटासा ब्रेक घेऊयात, जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. बाकी आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 26 धावा बनवायच्या आहेत. घायल तो हर परिंदा है लेकिन फिर से उड़ सकता है, वही असली जिंदा है. तर इथून संघर्ष करावा लागणार आहे टीम सरावली बस संघाला. मागच्या चेंडूवरती चौकार आलाय. सध्या दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अनुभव आलाय खेळपट्टीचा. आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 26 धावा बनवायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती एक अतिशय अनुभव खेळाडू तसंच साई बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडू या ठिकाणी इनफिल्डून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी नैतिक कुठलीही चुकी करणार नाही. पहिल्याच बॉलवरती इथे विकेट गमावलाय. म्हणजे आता विजयासाठी 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता. कमॉन डीजे. पहिल्याच बॉलवरती इथे विकेट मिळालाय. हाफ ट्रॅकरचा वापर या ठिकाणी केला होता. जो पॉईंट क्षेत्ररक्षक लावला होता त्याने कुठलीही चुकी केलेली नाहीये. म्हणजे जे ट्रॅप रचलं होतं ते ट्रॅप या ठिकाणी सक्सेस होते. 5 मध्ये 26 बनवायचे आहेत. इथे 4 मोठे फटक्यांची इथून नितांत गरज असणार आहे. सेकंड बॉल. इथून ऑप्शनवरती शफल होऊन हुकचा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू या ठिकाणी 1 बाउन्स ओव्हर द रोप. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार. चर्चा आपण करत होतो तर 4 मधील एक मोठा फटका आलाय. तर 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी साहिलच्या बॅटमधून चौकार आलाय. एक कॉन्फिडंटली खेळलेला स्ट्रोक होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. शतषक त्या ठिकाणी आहेत सर्वेश. त्यांच्या मदतीतून एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला होता आणि शतषणाच्या मदतीतून 100% कमिटमेंट त्यांनी दिले आज. एक धाव या चेंडूवरती येते. आता 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. 3-21चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. त्यानंतर चौकार आणि त्यानंतर सिंगल. लेफ्टी बॅटर समोर पाहायला मिळतोय. 3 मध्ये 21 बनवायचे आहेत. 3 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज. पुढचा बॉल. चांगला चेंडू होता. 1 धाव या चेंडूवरती मिळते. आता 2 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. म्हणजे फक्त औपचारिकता आता बाकी राहिलाय. 56 धावा उभारल्या गेल्या. प्रथम बॅटिंग करत असताना टीम स्मार्ट ग्रुप संघाने टॉस हरले होते. शतषण करण्याची इच्छा त्यांची जरूर होती परंतु तो दबावानं जुमानता लीडर मनाने फलंदाजी केली आणि तब्बल 55 धावा मात्र धावफलकावरती लगावल्या गेल्या. विराज चर्चेत असणारं नाव पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं. टॉस बॉल फॉलोइंग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. आधीच ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते. तर शेवटचा बॉल बाकी आहे. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजांनी जो परफॉर्मन्स दाखवला म्हणजे ज्या प्रकारे फलंदाजीमध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युशन दिला, गोलंदाजीमध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युशन दिला, फिल्डिंगमध्ये सुद्धा एफर्ट्स लावले. म्हणजे तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी दिला. 99% डेडिकेशन या ठिकाणी दिला. शेवटचा बॉल आणि इथे नक्कीच सामना जिंकलाय तो म्हणजे स्मार्ट ग्रुप संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टू सरावली ब संघ. त्यांचा प्रवास या स्पर्धेमधून समाप्त झालाय. मॅन ऑफ द मॅच मिस्टर विराज ज्यांच्या बॅटमधून तब्बल 32 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या.